रावणाने जेव्हा सीतामाईंना पळवून नेलं तेव्हा सीतामाईने अंगावरचे सगळे दागिने रस्त्याने काढून टाकले होते। प्रभू रामचंद्रांना दिशा कळावी रावण कुठल्या दिशेने गेलाय। त्यावेळेला तिच्या कानातली फुलं ही प्रभू रामचंद्रांना दिसली। त्यांनी ती उचलली आणि लक्ष्मणाला विचारलं की लक्ष्मणा, ही तुझ्या वहिनीच्या कानातली कर्णफुलं आहेत का रे? हे तिच्या कानातली आहेत का फुलं? त्यावेळेला लक्ष्मणाने हात जोडून सांगितलं, दादा मी वहिनींच्या चेहऱ्याकडे आजपर्यंत एकदाही बघितलेलं नाही, त्यामुळे मला कानातलं ओळखू येत नाही, पण नमस्कारासाठी मी 100 वेळा त्यांच्यासमोर वाकलोय। मला पायातली जोडवी ओळखू येतात, कर्णफुलं ओळखू येत नाहीत। हे माझ्या धर्मग्रंथांचं शिक्षण आहे, ही माझ्या धर्मग्रंथांची शिकवण आहे। आमच्याकडची नाती सगळी अंतर ठेवूनच आहेत। आज तरुण आहेत, धीर भाऊजे, मर्यादा ठेवाव्या लागतात। टाळ्या देऊन बोलायचं, शेकहँड करायचे हे प्रकार आपल्याकडे चालत नाहीत। जेव्हा स्पर्शाचं अंतर कमी होतं ना, तेव्हा नात्याला वेगळं वळण लागायला वेळ लागत नसतो। त्यामुळे ती नाती फार भारदस्त असतात।